नमस्ते विद्यार्थी आणि प्राध्यापक मित्रांनो, मिस्टर अक्षय बळ एस-पी-पी एक्झाम अपडेट या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वजणांचं स्वागत आहे. या व्हिडिओमध्ये आपण एस-वाय-बी-कॉम सेमिस्टर 3 मधील फील्ड प्रोजेक्ट रिपोर्ट कसा बनवावा याबाबत आपण इत्थंभूत माहिती घेणार आहोत. तर विद्यार्थी मित्रांनो, हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आवडल्यास या व्हिडिओला लाईक करा. अ, अधिक माहितीसाठी आपण आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि टेलिग्राम चॅनलमध्ये सहभागी व्हा. लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आलेली आहे. यामध्ये आपण एस-वाय-बी-कॉम सेमिस्टर 3चा फील्ड प्रोजेक्ट रिपोर्टच्या बाबतीत काही महत्त्वाच्या जे काही गाईडलाईन्स आहे, त्या गाईडलाईन्स आपण काय करूया, वन बाय वन बघूया. त्यानंतर आपण त्याचे सब्जेक्ट कोणते आहे, सॅम्पल कशा पद्धतीने एक प्रोजेक्ट रिपोर्ट बनवायचा, त्याची पण एक इत्थंभूत माहिती या व्हिडिओमध्ये दिलेली आहे. हा व्हिडिओ आता जवळ-जवळ 40 ते 45 मिनिटाचा असणार आहे आणि डीपमध्ये माहिती देण्यात आलेली आहे. या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्ही तुमचा जो काही प्रोजेक्ट रिपोर्ट आहे, तो तुम्ही काळजीपूर्वक तयार करू शकता. कॉपी पेस्ट तुमच्याकडून होणार नाही, याची देखील काळजी या व्हिडिओमध्ये घेण्यात येणार आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, चला तर मग सुरुवात करूया. सगळ्यात प्रथम आपण जाणून घेऊया, की या फील्ड प्रोजेक्ट रिपोर्टसाठी मार्कांचं इव्हॅल्युएशन कशा पद्धतीने असणार आहे. ओके. तर या सब्जेक्टला टोटल 2 क्रेडिट देण्यात आलेले आहे. यासाठी टोटल 50 मार्कांचं इव्हॅल्युएशन असणार आहे. यामध्ये इंटरनल इव्हॅल्युएशन 20 मार्कासाठी असेल, तर एक्सटर्नल इव्हॅल्युएशन तुम्हाला 30 मार्कासाठी असणार आहे. दोन्ही ठिकाणी तुम्हाला किमान पासिंग मार्क पाहिजे आहे. 20 पैकी किमान 8 मार्क आणि 30 पैकी किमान 12 मार्क असे मिळून टोटल तुम्हाला 50 पैकी 20 मार्क असले पाहिजे. पण दोन्ही ठिकाणी किमान 40% तरी मार्क्स असले पाहिजे. यामध्ये विद्यार्थी मित्रांनो, या फील्ड प्रोजेक्ट रिपोर्टचे जे काही प्रोजेक्ट रिपोर्ट आपण बनवणार आहे विविध विषयांचे, तर त्यासाठी कोणतं मीडियम असेल, तर तुम्ही मराठी आणि इंग्लिश अशा दोन्हीपैकी कोणत्याही एका लँग्वेजमधून तो प्रोजेक्ट रिपोर्ट करू शकता. पण ॲडव्हान्स अकाउंट, कॉस्ट अँड मॅनेजमेंट अकाउंट, बिझनेस मॅथेमॅटिक्स अँड स्टॅटिस्टिक्स या विषयांचे प्रोजेक्ट शक्यतो तर इंग्लिश केले, तर तुम्हाला त्यामधील डीप नॉलेज मिळवता येतील. पण जसं की वस्तू आणि सेवा कर यासारखे काही विषय असतील, तर त्याची माहिती तुम्ही मराठीतून जर का जमा केलेली असेल, तर तुम्ही मराठीमधूनही तो प्रोजेक्ट करू शकता. बट शक्यतो इंग्लिश केला तर त्याचा इफेक्टिव्हनेस आणि जास्त मार्क मिळवण्याचे चान्सेस हे जास्त असतात. त्या संदर्भात आपण आपल्या महाविद्यालयाशी सब्जेक्ट टीचर बरोबर संपर्क साधू शकता. पण बाकीचे जे काही विषय आहेत, जसं बँकिंग अँड फायनान्स, त्याच्यानंतर बिझनेस ॲडमिनिस्ट्रेशन, मार्केटिंग, अजून कोणते विषय असणार आहे, तर यामध्ये तुम्ही मराठी मीडियम किंवा इंग्लिश मीडियम तुमच्या सोयीनुसार तुम्ही सिलेक्ट करू शकता. ओके. प्रोजेक्ट रिपोर्टमध्ये किती नंबर ऑफ पेजेस असायला पाहिजे? तर ॲटलीस्ट 20, 30, 40 एवढे तरी पेजेस असले पाहिजेल. ओके. याचे नंबर ऑफ कॉपीज किती बनवायच्या प्रोजेक्ट रिपोर्टच्या किंवा फील्ड प्रोजेक्ट रिपोर्टच्या, तर ॲटलीस्ट तुम्ही 3 कॉपीज बनवू शकता. एक कॉपी तुम्ही त्या इंडस्ट्रीला किंवा त्या फर्मला, त्या ऑर्गनायझेशनला तुम्ही देऊ शकता. एक कॉपी आपल्याकडे ठेवू शकता आणि एक कॉपी तुम्ही कॉलेजच्या सब्जेक्ट टीचर्सकडे देऊ शकता. यामध्ये प्रोजेक्ट रिपोर्ट तुमचा ब्लॅक एम्बॉसिंग पाहिजेल का? तर नाही. तर तुम्ही ब्लॅक एम्बॉसिंग केला तरी चालेल. अदरवाईज तुम्ही स्पायरल बाइंडिंग केला तरी चालेल. मी माझ्या महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना स्पायरल बाइंडिंगच सांगितलेला आहे. तो 3 कॉपीजमध्ये लागेल. त्यामध्ये काही पेजेस कलर पेजेस असू द्या किंवा काही पेजेस ब्लॅक एंड व्हाईट असले तरी चालेल. यामध्ये फील्ड प्रोजेक्ट विद्यापीठाने का हा इफेक्टिव्हनेस केलेला आहे किंवा का कंपल्सरी केलेला आहे? तर विद्यार्थ्यांना कॉमर्स, ट्रेड, बिझनेस आणि सोसायटीचं प्रॅक्टिकल नॉलेज मिळावं, हा त्या पाठीमागचा उद्देश आहे. तसेच रिअल लाईफ सिच्युएशनमध्ये आपण जे काही क्लासरूममध्ये थेरॉटिकल शिकतो, ते मार्केटमध्ये प्रॅक्टिकल कशा पद्धतीने इम्प्लिमेंट करायचं याबद्दलचा महत्त्वाची माहिती आपल्याला फील्ड प्रोजेक्ट रिपोर्टच्या माध्यमातून भेटणार आहे. यामधून तुम्ही संशोधनाचं, ऑब्झर्वेशनचं, रिपोर्ट रायटिंगचं स्किल तुमच्यामध्ये बिल्डअप होणार आहे. यामध्ये तुम्हाला Google फॉर्म कसा तयार करायचा, पी-पी-टी प्रेझेंटेशन कसं करायचं, सिनॉप्सिस कसा तयार करायचा, प्रोजेक्ट रिपोर्ट कसा तयार करायचा, मार्जिन कशा पद्धतीने असले पाहिजे, बॉर्डर कशा पद्धतीने करावी, अशी सविस्तर माहिती तुम्ही या व्हिडिओच्या माध्यमातून बघू शकता. यामुळं फील्ड प्रोजेक्ट रिपोर्टमध्ये निश्चितच तुमच्या आयुष्याला कलाटणी देणारा हे एक महत्त्वाचे चान्सेस आहे. पुढे बघा, इंटरनल इव्हॅल्युएशन जे काही सुपरवायझर तुमचं 20 मार्कासाठी करणार आहे, त्याकरता तुम्हाला मार्कांचं या बाजूनी बायफर्गेशन करून देण्यात आलेले आहे. यामध्ये तुम्ही टॉपिक जो काही सिलेक्ट केलेला आहे आणि त्याचं जे काही प्रेझेंटेशन केलेलं आहे, यासाठी तुम्हाला 5 मार्क देण्यात आलेले आहे. ओके. त्यानंतर अ, अ, दुसरा जो काही आहे 5 मार्क ते म्हणजे तुमचं अटेंडन्स. त्यानंतर दुसरे आहे की तुम्ही त्या प्रोजेक्ट रिपोर्टमध्ये कशा पद्धतीने त्या सेमिस्टरला इन्व्हॉल्व होता. प्रोजेक्ट रिपोर्टच्या बाबतीत केलेलं वर्क, त्याची प्रोग्रेस, फील्ड व्हिजिट या सगळ्याला तुमचं
काय केलेलं आहे, वेटेज देण्यात आलेलं आहे. ओके. सो यामध्ये तुम्हाला 5 मार्क या ठिकाणी देण्यात आलेले आहे. दुसरं महत्त्वाचं विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी 10 मार्क तुमच्या ओव्हरऑल क्वालिटी ऑफ प्रॉडक्टला देण्यात आलेले आहे. त्यामुळं तुम्ही या मार्कांसाठी 20 पैकी किमान 8 मार्क मिळवणं गरजेचं असणार आहे. या ठिकाणी आता एक्सटर्नल इव्हॅल्युएशन बाय सुपरवायझर म्हणजे या ठिकाणी तुमच्याकडे विद्यापीठाकडून अपॉइंटेड एक व्यक्ती येणार आहे. ते व्यक्ती तुमच्याबरोबर व्हायवा एक्झाम घेतली जाणार आहे त्यांच्याकडून आणि ते तुम्हाला मार्कांचं या पॅरामीटर्समध्ये बायफर्गेशन करून देणार आहे. यामध्ये विद्यार्थी मित्रांनो तसं सांगायचं ठरलं तर इथे तुम्हाला जर का जाणवलं की जसं की एक्झाम्पल दिलेलं आहे की ओव्हरऑल क्वालिटी ऑफ प्रॉडक्ट किंवा फील्ड प्रोजेक्टचं तुम्ही स्टेटमेंट, ऑब्जेक्टिव्ह हे जे काही पॅरामीटर्स महत्त्वाचे यांनी सांगितलेले आहे, तर या पॅरामीटर्सला जवळ-जवळ 10 मार्क देण्यात आलेले आहे. ओके. तुम्ही फाइंडिंग्स कसं केलं, इंटरप्रिटेशन कसं केलं, रिकमेंडेशन ऑफ रेफरन्सेस कसे आहेत, याला तुम्हाला 10 मार्क देण्यात आलेले आहेत. तर 5 मार्क तुमच्या ओव्हरऑल तुमच्या प्रोजेक्टचं स्ट्रक्चर तयार करायला आणि प्रेझेंटेशन करण्यासाठी 5 मार्क देण्यात आलेले आहे. तर व्हायवा होस्ट एक्झामिनेशनमधून तुमचं कम्युनिकेशन स्किल, प्रेझेंटेशन स्किल आणि परफॉर्मन्स एवढा बघून तुम्हाला आउट ऑफ 15 पैकी मार्क दिले जातील. असे मिळून एकूण 30 मार्कांचं बायफर्गेशन करण्यात आलेलं आहे. आता हे जे काही 3 पॅरामीटर्स या ठिकाणी वापरलेले आहे, याच पॅरामीटरचा बेस घेऊन इंटर्नल आणि एक्सटर्नल एक्झामिनर प्रॅक्टिकल व्हायवाच्या वेळेस एक स्टेटमेंट तयार करेल. त्या स्टेटमेंटमध्ये तुम्हाला मार्क दिले जाणार आहे. इथे तुम्हाला एक महत्त्वाची नोट सांगितलेली आहे, की एक्सटर्नल इव्हॅल्युएशन करण्यासाठी विद्यापीठाकडून एक्सटर्नलची अपॉइंटमेंट केली जाणार आहे. ते तुमची सेपरेट काय करूया व्हायवा एक्झाम घेतली जाणार आहे आणि इंटर्नल एक्झामिनर त्यावेळेस तुमचे सब्जेक्ट टीचर किंवा तुमचे जे गाईड म्हणूया ते असणार आहे. तर या पद्धतीने तुम्ही महत्त्वाची इन्स्ट्रक्शन फॉलो केली पाहिजेल. एक्सटर्नल इव्हॅल्युएशनला एक शीट दिली जाणार आहे विद्यापीठामार्फत. ती शीट या प्रकारे असू शकणार आहे. ज्यामध्ये इथं लेफ्ट साइडला तुमचा युनिव्हर्सिटीचा सीट नंबर मेन्शन करायचा आहे. त्यानंतर स्टुडंटचं नेम मेन्शन करायचं आहे. इंटर्नल एक्झामिनर मार्क देत असताना 10, 5, 15 या पॅरामीटर्सनी मार्क देतील. 10 मार्क कशाला आहे? जे या अगोदरच्या स्लाइडमध्ये सांगितले, की ओव्हरऑल क्वालिटी ऑफ प्रोजेक्टला 10 मार्क आहे. ओव्हरऑल प्रोजेक्ट रिपोर्टचं स्ट्रक्चर प्रेझेंटेशनला 5 मार्क आहे. व्हायवा होस्टला 15 मार्क आहे. हेच पॅरामीटर इथं एक्सटर्नल पण वापरणार आहे. त्यासाठी 30 मार्क एक्सटर्नलकडे असणार आहे, 30 मार्क इंटर्नल एक्झामिनरकडे असणार आहे. असे एकूण 60 मार्काचं पॅरामीटर देण्यात आलेलं आहे. या 60 मार्कांपैकी तुम्हाला अ, किमान 60 पैकी जास्तीत जास्त मार्क्स हे पडले पाहिजे. जसं की या ठिकाणी त्याचं कन्व्हर्जन 30 मध्ये होणार आहे. तर तुम्हाला इथे ॲटलीस्ट 30 पैकी 12 मार्क्स पाहिजे म्हणजे 60 पैकी 24 मार्क तरी तुमचे असले पाहिजे. ओके. म्हणून इथं टोटल मार्क तुम्हाला आउट ऑफ देताना 30 पैकी मार्क तुमच्या रिझल्टमध्ये दिसून येणार आहे. जसं ए-बी-सीच्या विद्यार्थ्याला इंटर्नल एक्झामिनरनी 10 पैकी 7 मार्क दिले, 5 पैकी 3 दिले, 15 पैकी 12 मार्क दिले. एक्सटर्नल एक्झामिनरनी त्याला 10 पैकी 8 दिले, 5 पैकी 2 दिले, 15 पैकी 10 दिले. या सगळ्यांची जर का टोटल केली तर ती एकूण 42 होणार आहे. तर 42चे निम्मे केले तर 21 मार्क त्याला 30 पैकी भेटणार आहे. अशाच पद्धतीने पी-क्यू-आर, एक्स-वाय-झेड असे सर्व विद्यार्थी असणार आहे. त्या विद्यार्थ्यांचं बाय फर्गेशन इव्हॅल्युएशनच्या शीटमध्ये केलं जाणार आहे. ओके. सो आता आपण जाणून घेऊया की तुमचा फील्ड प्रोजेक्ट रिपोर्ट कुठे-कुठे तुम्हाला करता येणार आहे. ओके. तर इथे जसं तुमचा सब्जेक्ट असणार आहे, स्पेशलायझेशन असणार आहे, त्या स्पेशलायझेशनच्या सब्जेक्टवर तुम्हाला काय करावं लागणार आहे, तुमचा विषय सिलेक्ट करावा लागणार आहे किंवा तुमचा एरिया सिलेक्ट करावा लागणार आहे. यामध्ये तुमच्या एरियामध्ये तुम्ही बँक व्हिजिटला तुम्ही व्हिजिट करू शकता, फील्ड प्रोजेक्ट रिपोर्ट करू शकता, इंडस्ट्री किंवा फॅक्टरी व्हिजिट करू शकता. म्हणजे जसं बँकेला व्हिजिट केल्यानंतर तुम्ही त्याचा बँकेचं वर्किंग, बँकेचे फंक्शन, बँकेच्या सर्व्हिसेस, कस्टमर बरोबर केलं जाणारं डीलिंग, त्यांच्या फीडबॅक असा अभ्यास तुम्ही या ठिकाणी करू शकता. नंतर इंडस्ट्री किंवा फॅक्टरीला व्हिजिट केल्यानंतर तुम्ही त्यांची प्रोडक्शन प्रोसेस समजू शकता. मार्केटिंग, एच-आर प्रॅक्टिसेस समजू शकता. अशी माहिती तुम्ही या ठिकाणी घेऊ शकता. तर बिझनेस ऑर्गनायझेशन किंवा शॉप जे काही आहे, तर जसं रिटेल मॅनेजमेंटचे शॉप आहे, तिथे तुम्ही अकाउंटिंगचा अभ्यास करू शकता. कस्टमर सर्व्हिसेस असे विषय तुम्ही काय करू शकता, अभ्यासासाठी घेऊ शकता. तर काही एन-जी-ओ किंवा सोशल ऑर्गनायझेशन आहे, त्यांची सोशल रिस्पॉन्सिबिलिटी काय आहे, कम्युनिटी सर्व्हिसेस कोणत्या प्रोव्हाईड करतात, असा अभ्यास देखील तुम्ही फील्ड प्रोजेक्ट रिपोर्टच्या माध्यमातून करू शकता. काही स्टार्टअप्स किंवा एंटरप्रेन्योरशिपच्या शॉप्स असतात किंवा ते एंटरप्रेन्योर्स असतात. त्यांच्या जर्नीचा, त्यांच्या लोकल म्हणजे
जे काही तुमच्या भागातले आजूबाजूच्या भागामध्ये लोकल एंटरप्रेन्योर आहे, त्यांचा जर्नी कसा होता, त्याबाबत तुम्ही अभ्यास करू शकता किंवा त्यांचं एखादं बिझनेस मॉडेल असेल, तर त्या बिझनेस मॉडेलबाबत पण अभ्यास करू शकता. काही सर्वे किंवा फील्ड स्टडी पण करू शकता. जसं की तुम्ही कंझ्युमर बिहेवियरचा घेऊ शकता, सेव्हिंग हॅबिट्स घेऊ शकता, डिजिटल पेमेंटच्या युसेजच्या बाबत घेऊ शकता. असं देखील तुम्ही स्टडी करू शकता. म्हणजे एक्झाम्पल आहे की तुम्ही Amazon, Flipkart, Meesho यांचा एकमेकांबरोबरचे जे काही ग्राहक आहे, तर असे तुम्ही 10-15 ग्राहकांचाच देखील सर्व्हे करून तुम्ही काय करू शकता, कंझ्युमर बायिंग बिहेवियरचा स्टडी पण तुम्ही करू शकता. इथं तुम्हाला फील्ड प्रोजेक्ट करायचा आहे म्हणजे एखाद्या ठिकाणी जाऊन तुम्हाला माहिती घेऊन त्या बाबतीत तुमचा प्रोजेक्ट रिपोर्ट बनवायचा असतो. या ठिकाणी बघा विद्यार्थी मित्रांनो, अजून कोणकोणत्या एरियामध्ये तुम्ही फील्ड प्रोजेक्ट रिपोर्ट करू शकता. तर काही मॅन्युफॅक्चरिंगच्या कंपन्या आहेत, ज्या ठिकाणी रॉ मटेरियल कन्व्हर्टेड इंटू फिनिश प्रोडक्ट केलं जातील, अशा कंपन्या तुम्ही निवडू शकता. काही मॉल्स निवडू शकता. फॅक्टरी आहे जसं की शुगर, मिल्क, फूड प्रोसेसिंग इंडस्ट्री असतील, फॅक्टरी असतील, ते पण तुम्ही घेऊ शकता. काही सी ऑफिसेस आहे, टॅक्स कन्सल्टंटचे ऑफिसेस आहे, हॉटेल आहे, हॉस्पिटल आहे, हे पण तुम्ही घेऊ शकता. काही ट्रान्सपोर्टेशनचे ऑफिसेस आहे, एज्युकेशनल इन्स्टिट्यूट आहे, काही सोल प्रोप्रायटरशिप आहे, म्हणजे कोणताही एखादा छोटा बिझनेस असेल त्याला पण तुम्ही फील्ड प्रोजेक्ट किंवा फील्ड व्हिजिट देऊ शकता. CA, CS, CMA एक्झिक्युटिव्हचे ऑफिस असतात. काही शोरूम्स असतात म्हणजे टू व्हीलर, फोर व्हीलर, नंतर कारचे असतात, बाईकचे असतात, ट्रॅक्टरचे शोरूम्स असतात. अजूनही काही तुमच्या भागामध्ये असणारे शोरूम्स आहे, त्यांना तुम्ही व्हिजिट करू शकता. काही पोल्ट्री फार्म आहे, त्यानंतर काही मेडिकल शॉप्स पण असतात, फर्टिलायझर शॉप असतात, त्याच्यानंतर ट्रेडर्स असतात, हार्डवेअर, ओनियन व्यापारी, कांदे व्यापारी असतील किंवा अजूनही तुमच्या भागातले काही वेगवेगळे व्यापारी असतील, त्यांना सुद्धा तुम्ही व्हिजिट देऊन त्या बाबतीतला फील्ड प्रोजेक्ट करू शकता. काही ॲग्रिकल्चर आणि नॉन ॲग्रिकल्चर प्रोसेसिंग इन्स्टिट्यूशन असतात किंवा इंडस्ट्री असतात, तिथे पण तुम्ही जाऊ शकता. जसं की येवला हा जो काही भाग आहे तो पैठणी शोरूमचा भाग आहे, म्हणून तिथे पैठणी शॉप्सचा पण अभ्यास करू शकता. इम्पोर्ट एक्सपोर्ट कंपन्या असतात त्यांचा अभ्यास करा. काही एक वेल नोन ब्रँड असतात जसं क्लॉथ स्टोअरच्या रिलेटेड कॉटन किंग, रेमंड यांचे शोरूम आहे किंवा अजूनही कोणकोणते असतील, तर त्या शोरूमला तुम्ही भेट देऊ शकता. जसं वुडलँडचं शोरूम जे काही बुटाच्या रिलेटेड प्रसिद्ध असतं, रेड चीप असतं, यांच्यावर देखील तुम्ही फील्ड प्रोजेक्ट रिपोर्ट करू शकता. काही कुरिअर कंपन्या आहेत, काही होलसेलर किंवा रिटेलर शॉप आहे, यांना पण तुम्ही फील्ड प्रोजेक्ट रिपोर्टच्या माध्यमातून व्हिजिट देऊ शकता आणि त्या बाबतीत तुम्ही माहिती घेऊ शकता. ओके. सो आता तुम्हाला फील्ड प्रोजेक्ट रिपोर्टमध्ये कोणकोणते चॅप्टर असणं गरजेचं आहे? तर पहिलं आहे की तुमचं सगळ्यात महत्त्वाचं आहे की एक तुमचा चांगला प्रोजेक्ट होण्यासाठी तुम्हाला ॲटलीस्ट 30 ते 40 पेजेस त्याच्यामध्ये असले पाहिजेल आणि त्यामध्ये यात उल्लेख केलेले जवळ-जवळ 15 ते 16 पॉइंट आहे ते तुमच्या फील्ड प्रोजेक्ट रिपोर्टमध्ये असलेच पाहिजेल. पहिलं आहे टायटल पेज, दुसरं आहे की कॉलेजचं सर्टिफिकेट, तिसरं आहे एक्नॉलेजमेंट, चौथं आहे इंडेक्स किंवा टेबल ऑफ कंटेंट आहे, नंतर इंट्रोडक्शनचं पेज आहे, ऑब्जेक्टिव्ह ऑफ स्टडी आहे, मेथोडॉलॉजी आहे. त्यानंतर कंपनी किंवा ऑर्गनायझेशनची फील्ड प्रोफाईल तुम्हाला लिहायची आहे. नंतर डेटा एनालिसिस अँड फाइंडिंग बाबतीत तुम्हाला अभ्यास करायचा आहे. कन्क्लुजन, सजेशन, रिकमेंडेशन, बिब्लिओग्राफी, रेफरन्सेस, त्यानंतर क्वेश्चनायर, फोटो, चार्ट हे सगळे मुद्दे तुमचे असले पाहिजे. त्याचबरोबर तुमचं डिक्लेरेशन एक असलं पाहिजे. तुमच्या गाईडचं एक सर्टिफिकेट म्हणजे सुपरवायझरचं सर्टिफिकेट पाहिजे आणि ज्या ठिकाणातून तुम्ही माहिती घेतलेली आहे किंवा ज्या शॉपवर, ऑर्गनायझेशनवर, कंपनीवरती तुम्ही फील्ड प्रोजेक्ट रिपोर्ट केलेला आहे, तर त्यांचं देखील एक प्रमाणपत्र असणं अत्यंत आवश्यक असणार आहे. ओके. या ठिकाणी जसं की काही लोकं LICच्या ऑफिसला जाऊन सुद्धा माहिती घेऊ शकता. म्युच्युअल फंड, शेअर मार्केट यांच्या ऑफिसला जाऊन सुद्धा तुम्ही माहिती घेऊ शकता. त्यामध्ये काहीही अडचण येणार नाही. फील्ड प्रोजेक्ट रिपोर्टच्या बाबतीतलं हे जे काही मी तुम्हाला स्ट्रक्चर वेगवेगळे सांगितलेले आहे. तर आता मी तुम्हाला कव्हर पेजपासून तर शेवटी क्वेश्चनायर पर्यंत कशा पद्धतीने पेजेस करायचे आहे, याची सविस्तर माहिती विथ तुमच्या फॉर्मॅटसह तुम्हाला दाखवणार आहे. इथं पहिलं जे काही पेज आहे त्याला आपण कव्हर पेज म्हणूया. ज्यामध्ये तुमचं प्रोजेक्ट रिपोर्ट फील्ड प्रोजेक्ट रिपोर्टचा टायटल येणार आहे, युनिव्हर्सिटीचा नेम येणार आहे, तुमच्या प्रोग्रामचं नेम येणार आहे, स्पेशलायझेशनचं नेम येईल, स्टुडंटचं पूर्ण नेम, त्याचा रोल नंबर, त्याचा युनिव्हर्सिटी रोल नंबर, त्याची डिव्हिजन, त्याचा कॉलेजमधला रोल नंबर आणि युनिव्हर्सिटीचा रोल नंबर दोन्ही येणार आहे. त्यांना ज्या सुपरवायझरनी सुपरवाईज केलं किंवा गाईड केलं, त्या गाईडचं नेम, डिपार्टमेंटचं नेम, कॉलेजचं नेम, कधी कंप्लीट केला त्या मंथचं पण नेम आलं पाहिजे. जसं की इथे तुम्हाला समोर स्क्रीनवर दिसत असेल,
राईट हिअर द टायटल ऑफ द प्रोजेक्ट रिपोर्ट. आपण हे सॅम्पलच्या माध्यमातून बघणारच आहोत, पण तरी पण या ठिकाणी सांगितलेलं आहे. टायटल तुमचं नेहमी कॅपिटल लेटर्समध्येच असलं गेलं पाहिजे, ईच आणि एव्हरी लेटर. ते पण तुम्ही ब्लॅक अँड व्हाईट न करता हे पेज तुमचं कलर असलं पाहिजे. त्यानंतर जसाच्या तसा हा महिना दिलेला आहे. तो महिना तुम्ही एकदा स्क्रीन रेकॉर्ड करा किंवा फोटो काढा. त्या पद्धतीने तुम्ही बनवू शकता. या संदर्भातली माहिती देणारा एक PDF जी काही आहे, ती मी ऑलरेडी एका Googleला Google ड्राईव्हला टाकलेली आहे. त्याची लिंक तुम्हाला अवेलेबल होईल. जेणेकरून तुम्ही असा फॉर्मॅट काळजीपूर्वक पद्धतीने कॉपी पेस्ट करून पुढचं काम करू शकता. पुढे देण्यात आलेलं आहे फिल प्रोजेक्ट कंप्लीशन सर्टिफिकेट. सो या ठिकाणी दाखवलेलं जे काही सर्टिफिकेट्स आहे हे तुम्हाला तुमचे गाईड देणार आहे. ओके. त्यांच्याकडे एक रेडीमेड फॉर्मॅट राहील. तो फॉर्मॅट तुम्हाला देण्यात येईल. जिथं-जिथं ड्रॉपआउट दाखवलेला आहे, की जसं की पहिल्या ओळीमध्ये तुम्हाला तुमच्या सब्जेक्टचं नाव टाकायचं आहे, नंतर स्पेशलायझेशनचं नाव टाकायचं आहे, कुणी प्रिपेअर केलं त्या विद्यार्थ्याचं नाव टाकायचं आहे, त्याचा क्लास, त्याचा रोल नंबर, डिव्हिजन, एक युनिव्हर्सिटी सीट नंबर, अकॅडमिक इयर 2 ठिकाणी तुम्हाला मेन्शन करायचं आहे. एवढी माहिती भरायची आहे. असं सर्टिफिकेट तुम्ही तुमच्या तुमच्या सब्जेक्ट टीचर किंवा एच-ओ-डींकडून तुम्ही ते घेऊ शकता. ओके. या सर्टिफिकेटचे कलर पेजेसचे प्रिंटआउट तुम्हाला तुमचे सब्जेक्ट टीचर्स देतील आणि ते तुम्ही काळजीपूर्वकरीत्याने काय करा, हाताळा. ॲटलीस्ट याच्या 3 प्रिंट घ्या किंवा 1 प्रिंटचे तुम्ही 3 प्रिंट काढले तरी चालेल. एक तुमच्या ओरिजिनल याला, एक फील्ड प्रोजेक्टला किंवा एक त्या त्याला फील्ड प्रोजेक्ट ऑफर केलेल्या किंवा ज्याच्यावर फील्ड प्रोजेक्ट केला त्या ऑर्गनायझेशनला देणं आणि एक आपल्याकडे ठेवणं, अशा पद्धतीचं तुम्हाला हे सर्टिफिकेट करावं लागणार आहे. पुढे आहे डिक्लेरेशन ऑफ स्टुडंट. इथं स्टुडंटनी डिक्लेरेशन दिलं गेलं पाहिजे, की मी यामध्ये नमूद केलेली माहिती तो माझ्या अभ्यासाचा पार्ट्स आहे. यामधून मी कोणतीही माहिती चुकीची मेन्शन केली गेलेली नाहीये. अशा पद्धतीचं एक डिक्लेरेशन आहे. याचा स्पेसिफिक फॉर्मॅट आहे, जो युनिव्हर्सिटीच्या सिलेबसच्या पेजला पण दिलेला आहे. तुम्ही तिथून पण घेऊ शकता. तुम्हाला पाहिजे नसेल तर तुम्हाला मी ऑलरेडी लिंक दिलेली आहे. त्या लिंकच्या माध्यमातून भेटेल किंवा तुम्ही मला मेसेज केला. जर का सॅम्पल PDF जर का मागितली, तर मी ती पण तुम्हाला शेअर करून देणार आहे. तुम्ही फक्त मला वैयक्तिक काय करा, मेसेज करा. माझा नंबर तुम्हाला या व्हिडिओच्या शेवटी दिसून येईल. तुम्ही मेसेज केला तर तुम्हाला ती PDF पण शेअर करून देण्यात येणार आहे. ओके. तर या पद्धतीने तुम्ही माहिती लिहायची आहे. शेवटी प्लेस, डेट आणि स्टुडंटची जी काही सिग्नेचर आहे ती या ठिकाणी मेन्शन केली गेली पाहिजे. त्यानंतर पुढे आहे सर्टिफिकेट ऑफ सुपरवायझर. इथं तुमची जी काही सब्जेक्ट टीचर, सुपरवायझर, गाईड असणार आहे, ते तुम्हाला एक सर्टिफिकेट देतील कॉलेजच्या लेटर पॅडवर. ओके. या ठिकाणी तुम्हाला या पद्धतीचं लेटर पॅड तयार करायचं आहे किंवा कॉलेजने तुम्हाला तयार करून दिला असेल, तर तुम्हाला पहिल्या ओळीमध्ये टायटल ऑफ प्रोजेक्ट द्यायचा आहे. दुसऱ्या किंवा तिसऱ्या ओळीमध्ये तुम्हाला तुमचं नाव टाकायचं आहे. बाकीची सर्व माहिती ॲज इट इज तशीच ठेवायची आहे. प्लेस, डेट, त्या सुपरवायझरचा किंवा गाईड यांची तुम्ही प्रोजेक्ट रिपोर्टच्या व्हायवापूर्वी साइन वगैरे घेतली पाहिजे. त्यानंतर पुढं ऑर्गनायझेशनचं सर्टिफिकेट आहे. आता इथे बहुतेक विद्यार्थ्यांना प्रॉब्लेम येतो, की सर आम्ही अशी काही फर्म निवडली किंवा आम्ही अशा ठिकाणी इंटर्नशिप करतो आहे, की त्या ठिकाणी त्यांच्याकडे लेटर पॅड नाही आहे. मग आम्ही काय करावं? तर तुम्ही एक काम करायचं, की A4 किंवा जो काही GSM क्वालिटीचा 80चा जो काही पेपर असेल, तर त्या पेपरवरती तुम्ही हा महिना मेन्शन करायचा आहे. वरती तुम्ही त्या फर्मचं नेम टाका. त्यांचा जर का लोगो असेल, तर लोगोचा वापर करा. त्यांची टॅगलाईन वापरा. मेल आयडी, मोबाईल नंबर, ईमेल आयडी किंवा अजून काही महत्त्वाची संस्थेची माहिती द्यायची असेल, तर ती तुम्ही काय करा, त्या लेटरमध्ये किंवा त्या A4च्या पेजेसमध्ये टाइप करू शकता आणि इथं जे काही सर्टिफिकेटचा मायना दिलेला आहे, तो जसाच्या तसा तुम्ही कॉपी पेस्ट करा आणि त्या ठिकाणी त्या फाईलमध्ये जर का टाकला आणि त्याची जर का प्रिंटआउट घेतली, तर तुम्ही फक्त त्या फील्ड प्रोजेक्ट रिपोर्ट ज्यांच्याकडे केला, त्यांच्याकडून तुम्ही साइन आणि स्टॅम्प घेऊ शकता. ओके. तर या पद्धतीचं तुमच्या सर्टिफिकेटचं काम तुम्हाला करायचं आहे. म्हणजे तुम्हाला 3 सर्टिफिकेट लागतील. एक कॉलेजचं सर्टिफिकेट, दुसरं सुपरवायझर सर्टिफिकेट आणि तिसरं फील्ड प्रोजेक्ट रिपोर्ट ज्या ऑर्गनायझेशनवर केला त्यांची सही तुम्हाला या ठिकाणी लागणार आहे. पुढे आहे की अॅक्नॉलेजमेंटमध्ये काय मुद्दा टाकायचा आहे. इथं मी तुम्हाला जे काही 15-16 पॉइंट दाखवलेले आहे, त्या प्रत्येक पॉइंटमध्ये कोणती माहिती द्यायची आहे, ती मी माहिती या ठिकाणी सांगतो आहे. ओके. अॅक्नॉलेजमेंटमध्ये तुम्ही एक साधे सिंपल फॉर्मल लँग्वेजमध्ये काय करू शकता, थँकफुल देऊ शकता किंवा आभार मानू शकता. टेबल ऑफ कंटेंटमध्ये तुम्हाला काय करायचं आहे, वेगवेगळ्या टेबल म्हणजे जे काही सब पॉइंट, पॉइंट दिलेले आहे, त्या पॉइंटचं तुम्हाला एक इंडेक्स बनवायची आहे. टेबल ऑफ कंटेंटलाच आपण इंडेक्स असं देखील
म्हणत असतो. ओके. सो या ठिकाणी बघा तुम्हाला टेबल ऑफ कंटेंट दाखवलेला आहे जिथं 1 ते 9 पद्धतीचे मुद्दे आहे. ते तुमच्या टेबलच्या पूर्वीचे मुद्दे असणार आहे. तर त्यानंतर 10 ते 16 किंवा 16 मध्ये ए आणि बी दाखवलेले आहे. तेवढे मुद्द्याला तुम्हाला अनुसरून पुढचं प्रोजेक्ट रिपोर्टचं काम करायचं आहे. इथं पेज नंबर देताना 1 ते 9 नंबरला तुम्ही रोमन नंबर देऊ शकता आणि 10 ते 16 किंवा त्याच्या पुढचे जे काही पॉइंट आहे यांना तुम्ही काय करू शकता नेहमी पद्धतीने नंबरिंग देऊ शकता. जसं चॅप्टर नंबर 1 तुमचा इंट्रोडक्शनचा आहे, तर त्यामध्ये 1 ते 10 नंबर पेजेस तुमचे इंट्रोडक्शनला गेले. नंतर 11 ते 25 पर्यंतचे पेजेस तुमचे कदाचित प्रोफाईलला गेले, तर ती माहिती पण त्या ठिकाणी तुम्हाला मेन्शन करायची आहे. इकडे उजव्या बाजूला जे काही पेज नंबर दिले, ते काळजीपूर्वक तुम्हाला मेन्शन करायचे आहे. घाई गडबडीच्या नादात जर का टाइप केले नसतील, तर प्रिंटआउट काढल्यानंतर ब्लॅक पेनाने सुद्धा तुम्ही मेन्शन करू शकता. ओके. यामध्ये इंट्रोडक्शन, प्रोफाइल ऑफ ऑर्गनायझेशन, रिव्ह्यू ऑफ लिटरेचर, रिसर्च मेथोडॉलॉजी, अनालिसिस अँड इंटरप्रिटेशन ऑफ डेटा, फाइंडिंग्स, कन्क्लुजन किंवा सजेशन याचा देखील उल्लेख तुम्हाला चॅप्टर नंबर 6 मध्ये करायचा आहे. नंतर काही अपेंडिक्स असतील ज्यामध्ये सांगितलेलं आहे की रेफरन्सेस, बिब्लिओग्राफिक किंवा क्वेश्चनायरची लिस्ट पण या ठिकाणी दिलेली आहे. ओके. सो लिस्ट ऑफ टेबल जो काही दाखवलेला भाग आहे तो इंडेक्सच्या अगोदरच येणार आहे. ज्यामध्ये तुम्ही प्रोजेक्ट रिपोर्ट कंप्लीट करण्यासाठी जिथं-जिथं तुम्ही टेबल्स वापरलेले आहे, तर त्या टेबलचे डिस्क्रिप्शन तुम्हाला या ठिकाणी थोडक्यात द्यायचं आहे. म्हणजे टेबल कशाचं आहे त्याचं नाव तुम्हाला द्यायचं आहे. जसं की ॲन्युअल रिपोर्टचा तुम्ही टेबल बनवला किंवा एखादा चार्ट किंवा एखादी माहिती प्रॉस्पेक्टमध्ये तुम्हाला त्यांची भेटली, तर त्या ज्या माहितीचं रिप्रेझेंटेशन करणारं टेबल पण तुम्हाला या ठिकाणी मेन्शन करायचा आहे. पण त्याची सविस्तर माहिती द्यायची आहे. पुढे आहे तुमचं लिस्ट ऑफ फिगर, चार्ट किंवा डायग्राम्स. इथं तुम्ही चॅप्टर नंबर 3 किंवा 4 जो काही करणार आहे, तर त्यामध्ये तुम्ही कस्टमरला जे काही वेगवेगळ्या सुविधांचा लाभ घेतात, तर त्या लाभाबाबत तुम्ही जर का प्रोजेक्ट रिपोर्ट केला, तर त्यांचे जे काही रिस्पॉन्सेस आलेले असतील, त्या रिस्पॉन्सेसचे तुम्ही डायग्राम काढा, चार्ट काढा, काही फिगरच्या माध्यमातून तुम्ही मेन्शन करू शकता. त्याबद्दलचा एक ग्राफ्स तुम्हाला तयार करायचा असतोच. ओके. पण या ठिकाणी तुम्ही चार्ट, ग्राफ्स किंवा आणखीन फिगर जे काही वापरलेले आहे, तर त्याची डिटेल इन्फॉर्मेशन तुम्हाला या लिस्ट ऑफ फिगर, चार्ट किंवा डायग्राम्समध्ये देणं अपेक्षित आहे. त्याला पेज नंबर पण द्या. म्हणजे एक्झाम्पल आहे की तुम्ही रिसर्च मेथोडॉलॉजीच्या रिलेटेड एक डायग्राम तयार केलेला असेल, तर त्या डायग्रामचं या ठिकाणी तुम्ही एक्सप्लेनेशन करणं अपेक्षित आहे, जेणेकरून त्या एक्झामिनरला किंवा जे काही सुपरवायझर असतील त्यांना काही प्रॉब्लेम येणार नाही. त्यांना क्विकली तो डेटा मिळून जाणार आहे. पुढे आहे आता इंट्रोडक्शन पासून तर शेवटी क्वेश्चनायर पर्यंत कसे पेज बनवायचे, त्याच्यात कोणकोणते कंटेंट असले पाहिजे त्याची माहिती आपण पुढच्या 10 मिनिटात पाहणार आहोत. पहिलं आहे इंट्रोडक्शन टू प्रोजेक्ट, नंतर त्याचे कंटेंट, त्याचे रिलेव्हन्स, सिग्निफिकन्स ऑफ चॉईस टॉपिक, म्हणजे हा विषय तुम्ही का घेतला, त्याचे महत्त्व, ॲडव्हांटेजेस तुम्हाला द्यायचे आहे. यामध्ये इंट्रोडक्शनमध्ये तुम्ही सर्वात प्रथम इंट्रोडक्शन द्या, स्टेटमेंट ऑफ प्रॉब्लेम द्या, सिलेक्शन ऑफ द सब्जेक्ट द्या, ऑब्जेक्टिव्ह ऑफ स्टडी, स्कोप अँड लिमिटेशन ऑफ स्टडी, एवढी माहिती तुम्हाला द्यायची आहे. म्हणजे विद्यार्थी मित्रांनो या पद्धतीने जर का जसं आपण तुम्हाला इथे डीपमध्ये सांगू शकतो. तुम्ही ज्या विषयावर प्रोजेक्ट रिपोर्ट केला ना, तर त्या विषयाची सविस्तर माहिती तुम्हाला या ठिकाणी द्यायची आहेतच. ओके. सो या ठिकाणी पुढचा जो काही भाग आहे, तो म्हणजे काय आहे प्रोफाईल ऑफ द ऑर्गनायझेशन. ओके. त्यामध्ये तुम्ही ज्या कंपनीवरती, ज्या फर्मवरती तुम्ही माहिती घेणार आहे, तर त्यांना तुम्हाला व्हिजिट करायची आहे आणि व्हिजिट केल्यानंतर त्या कंपनीचं पूर्ण नाव, त्यांची स्थापना कशी झाली, हिस्ट्रीमध्ये कोणाकोणाचं योगदान आहे, म्हणजे त्यांच्या जडणघडणीमध्ये कोणत्या व्यक्तींचा महत्त्वाचा वाटा आहे, तो तुम्हाला लिहायचा आहे. त्याची नोंद कशी झाली किंवा कशा पद्धतीने तो बिझनेस मॉडेल रन झाला, त्यांचा टर्नओव्हर काय, अशी बेसिक माहिती तुम्ही त्याच्या हिस्ट्रीमध्ये देऊ शकता. त्या ऑर्गनायझेशनचं मिशन, विजन काय आहे, त्याचं स्टेटमेंट द्या. नेचर ऑफ बिझनेस किंवा ॲक्टिव्हिटी, म्हणजे ती कंपनी किंवा ऑर्गनायझेशन कोणकोणत्या सेवा सुविधा देतो. जसं की कापसे फाउंडेशन आमच्या येवल्यामध्ये मोठं दुकान आहे. कापसे पैठणी ज्याला नाव म्हणतो. तर या कापसे पैठणीची बिझनेस ॲक्टिव्हिटी काय आहे, की सेलिंग ऑफ पैठणी साडी. ओके. किंवा अजूनही त्या रिलेटेड पैठणी कोट्स असतील, सूट्स असतील, अजून कोणते जर का काही प्रोडक्ट्स असतील, तर ते त्यांचं बिझनेस ॲक्टिव्हिटीज असणार आहे. त्यांचे प्रोडक्ट्स वेगवेगळे असणार आहे. त्याचं नेचर कसं आहे, ते कोणकोणत्या क्षेत्रात काम करतात. ओके. त्यांनी आता
दूध, तूप वगैरे या क्षेत्रामध्ये पण त्यांनी खूप चांगलं कामकाज केलेलं आहे. ओके. सो त्यांचं नेचर काय आहे, कोणकोणत्या ॲक्टिव्हिटी ते राबवतात त्याची माहिती तुम्हाला या ठिकाणी द्यायची आहे. ऑर्गनायझेशनचा ऑब्जेक्टिव्ह काय आहे? टू अर्न मॅक्झिमायझेशन ऑफ प्रॉफिट आहे का रेंडरिंग सर्व्हिसेस टू द सोसायटी, क्रिएशन ऑफ एम्प्लॉयमेंट असे काही ऑब्जेक्टिव्ह असतील ते तुम्ही या ठिकाणी टाकू शकता. ऑर्गनायझेशनचं स्ट्रक्चरमध्ये तुम्ही काय घेऊ शकता, जसं कॉलेज लेव्हलला मॅनेजमेंट असतात, त्यानंतर प्रिन्सिपल असतात, त्यानंतर विविध विभागाचे विभाग प्रमुख असतात, नंतर सब्जेक्ट टीचर्स असतात, नॉन टीचिंग स्टाफ असतात आणि त्यानंतर विद्यार्थी असतात. अशा पद्धतीचं ऑर्गनायझेशन स्ट्रक्चर मी एज्युकेशन इन्स्टिट्यूटच्या बाबतीत सांगितलेलं आहे. तसं कंपनीच्या बाबतीत मॅनेजर, सब मॅनेजर, ज्युनियर अकाउंटंट, सीनियर अकाउंटंट अशा काही वेगवेगळ्या पोस्ट पण असतात. तर या सगळ्यांचा विचार तुम्ही ऑर्गनायझेशन स्ट्रक्चरमध्ये करणं अपेक्षित आहे. लोकेशन किंवा एरिया ऑफ ऑपरेशन तुम्ही मेन्शन करा. रिसोर्सेस जे काही असतात जसं ह्युमन रिसोर्सेस, फायनान्शियल रिसोर्सेस आणि फिजिकल रिसोर्सेस आहे. जसं फिजिकलमध्ये तुमचं लँड, बिल्डिंग वगैरे या गुडविल असतील त्या गोष्टी तुमच्या येणार आहे. तर ह्युमन रिसोर्सेसमध्ये तुमचे वेल स्क्रीन किंवा वेल ट्रेन असणारे जे काही कर्मचारी आहे ते तुमचं ह्युमन रिसोर्सेस झालं. फायनान्शियल रिसोर्सेस म्हणजे कंपनी किंवा अन्य व्यक्तींना कशा पद्धतीने माल किंवा ज्याला काय म्हणूया आपण संपत्तीमध्ये वाढ होता येईल त्याच्या बाबीचा विचार त्यांना या ठिकाणी करावा लागतो. त्या संस्थेने काही अचिव्हमेंट्स केलेलं असेल किंवा काही अवॉर्ड रिवॉर्ड भेटलेला असेल त्याची माहिती तुम्ही द्या. त्यानंतर तुम्ही त्याचं स्वॉट ॲनालिसिस करायला विसरू नका. SWOT स्वॉट म्हणजे काय? याची पूर्वकल्पना तुम्हाला ऑलरेडी फर्स्ट इयर किंवा सेकंड इयरला आली असणार आहे. त्यानंतर तुम्हाला फ्युचर प्लॅन म्हणजे महाविद्यालयात आता जर का फक्त पारंपरिक कोर्सेसच असतील, तर त्या ठिकाणी तुम्ही काय करू शकता फ्युचर प्लॅन व्यावसायिक कोर्सेस घेणं, अजून काही प्रोफेशनल कोर्सेस वाढवणं किंवा जे काही आत्ताचेच फॉर्मल काही टॉपिक्स असतील, तर त्या टॉपिकच्या बाबतीत तुम्ही काय करू शकता फ्युचर प्लॅन करू शकता. म्हणजे इथं ऑर्गनायझेशनमध्ये काही नवीन टॉपिक्स आणायचे किंवा नवीन विषय आणायचे का नाही, हा जसा त्यांचा फ्युचर प्लॅन असतो तसं कंपनीच्या बाबतीत पण आहे. कंपनीची एका ठिकाणी शाखा आहे तर अजून 10 ठिकाणी कशा ओपन्स होतील किंवा मेट्रो सिटीमध्ये कशा पद्धतीने आपला व्यवहार वाढेल, या रिलेटेड काही त्यांचे फ्युचर प्लॅन असतील तर ते तुम्ही तुमच्या प्रोजेक्ट रिपोर्टला ऑर्गनायझेशन ऑफ द प्रोफाईल ऑफ द ऑर्गनायझेशनमध्ये तुम्हाला मेन्शन करायचं आहे. तुम्ही या ठिकाणी चॅप्टर नंबर 1 पाहिला इंट्रोडक्शनचा, यामध्ये तुमचे जवळ-जवळ 5 ते 6 पानं सहज भरून जातील. नंतर इथे सॉरी इथे तुमच्या इंट्रोडक्शनमध्ये 5 ते 6 पानं राहतील. नंतर प्रोफाईल ऑफ ऑर्गनायझेशनमध्ये 10 ते 12 पानांपर्यंत तुमचा हा प्रोजेक्ट जाऊ शकतो. पुढचा आहे रिव्ह्यू ऑफ लिटरेचर म्हणजे तुम्ही जो काही प्रोजेक्ट रिपोर्ट केला आहे, त्या बाबतीत कोणी प्रोजेक्ट रिपोर्ट केला आहे का? किंवा फील्ड प्रोजेक्ट रिपोर्ट केला आहे का? कुणाची मुलाखत घेतली आहे का? तरीसुद्धा त्यांच्याकडून काही महत्त्वाच्या चुका झाल्या असतील, तर त्या चुका भरून काढण्याची जबाबदारी ही आपली असणार आहे. त्यामुळं रिव्ह्यू ऑफ लिटरेचरमध्ये तुम्ही सविस्तर माहिती लिहिली गेली पाहिजे. आज एआयचे टूल्स आहे, ChatGPT आहे, यांच्या माध्यमातून तुम्हाला हवी ती माहिती सहज भेटू शकते. ओके. सो पुढे आहे रिसर्च मेथोडॉलॉजी. या चॅप्टरमध्ये तुम्हाला काय मेन्शन करायचं आहे, तर काही तुमच्या प्रोजेक्ट रिपोर्टच्या वर्किंग डेफिनेशन असतील. म्हणजे के-वाय-सी म्हणजे काय? ओके. नंतर ज्याला आपण IFSC कोड म्हणजे काय? मायकर कोड म्हणजे काय? चालू खात्यांवरती व्याजाचा दर किती आहे? पैसे किती वेळेस काढू शकता? अशा काही महत्त्वाच्या डेफिनेशन्स असतील किंवा गुडविल कशाला म्हणायचं? ओके. तर अशा काही महत्त्वाच्या टर्म्स कंडिशन असतील त्या तुम्ही रिसर्च मेथोडॉलॉजीमध्ये वापरल्या पाहिजेल. रिसर्चची डिझाइन तुम्ही तयार केलेली असेल. तुम्हाला तुमचं पुढचा जो काही प्रोजेक्ट रिपोर्ट आहे तो कशा पद्धतीने पूर्ण करायचा आहे. एक तुमची डेडलाईन असेल तर त्या डेडलाईनचा विचार पण तुम्ही प्रोजेक्ट रिपोर्टमध्ये करायला हवा. नंतर डेटा कलेक्शनच्या प्रायमरी आणि सेकंडरी डेटाच्या मेथड्स असतात. त्या कोणकोणत्या मेथड आहे, तुम्ही कोणती मेथड यूज केली याची माहिती तुम्हाला द्यायची आहे. टूल्स किंवा फील्ड प्रोजेक्ट रिपोर्टसाठी तुम्ही कोणकोणत्या टूल्सचा वापर केला, टेक्नॉलॉजी किंवा मेथोडॉलॉजी तुम्ही कोणकोणती वापरली, आता तुम्ही काम कोणत्या मेथोडॉलॉजीनी करणार आहे, त्याची माहिती तुम्हाला द्यायची आहे किंवा आउटलाईन ऑफ स्ट्रक्चर रिपोर्ट ही पण माहिती तुम्हाला द्यायची आहेतच. ओके. त्यानंतर ॲनालिसिस आणि इंटरप्रिटेशन ऑफ डेटा म्हणजे या ठिकाणी मी म्हणेल, की तुम्ही जर का बँकेवरती फील्ड प्रोजेक्ट रिपोर्ट केला किंवा एखाद्या शेअर मार्केट, म्युच्युअल फंडच्या इन्व्हेस्टमेंट केलेल्या लोकांचा जर का सर्व्हे केला, तर त्या ठिकाणी तुम्ही Google फॉर्म बनवा. Google फॉर्ममध्ये रेडीमेड स्वरूपात तुम्हाला तुमचा डेटा काय होतो, भेटत जाणार आहे आणि त्याचं ग्राफिकली प्रेझेंटेशन तिथं केलेलं आहे. तुम्ही त्याचं स्क्रीनशॉट घेऊन तुम्ही तुमच्या
प्रोजेक्ट रिपोर्टला मेन्शन करू शकता. ओके. या ठिकाणी तुमचं एनालिसिस आणि इंटरप्रिटेशन ऑफ डेटामध्ये तुम्हाला त्या ओव्हरऑल प्रोजेक्ट रिपोर्टची माहिती तुम्हाला मेन्शन करायची आहे. ते ग्राफिकल किंवा चार्ट, पायग्राम, डायग्राम याच्या माध्यमातून तुम्ही ते काम करू शकता. या ठिकाणी तुम्हाला इंटरप्रिटेशन करताना काही जर का आवश्यकता वाटत असेल, तर निश्चित तुम्ही मला संपर्क साधू शकता. ओके. सो इथे एनालिसिस आणि इंटरप्रिटेशन ह्या तुम्ही ज्यांच्या लोकांकडून तुम्ही माहिती घेतलेली आहे, त्या माहितीच्या आधारावर तुम्हाला डेटा इंटरप्रिटेशन करायचं आहे. पुढे आहे तुम्हाला फाइंडिंग, सजेशन, कन्क्लुजन तुम्हाला द्यायचं आहे. तसं पाहायला गेलं तर या ठिकाणी सजेशन देत असताना तुम्ही तुमचा ओन स्टडीचा अभ्यास करता. पण फक्त तेवढ्यावरच पुरतं थांबायचं नाही. तुम्हाला एक विदिन टाईम वेळ देऊन तुम्हाला त्यांचा तो जो काही सिलेबस असतो तो आपल्याला जसं रिकमेंडेशनमधून आपण जाणून घेतो. तर रिकमेंडेशन करत असताना आपल्याला काय करायचं आहे, की समरी किंवा फाइंडिंग्स फाइंड आउट करत असताना तुम्ही प्रत्यक्षात त्या फील्ड प्रोजेक्ट रिपोर्ट केल्यानंतर तुम्हाला काय-काय आढळून आलं त्याची माहिती द्यायची. जसं की एखाद्या बँकेत गेले, तर बँकेमध्ये गर्दी खूप असते. तर त्यांनी डिपॉझिट करणाऱ्या लोकांची वेगळी लाईन केली पाहिजे. विथड्रॉल करणाऱ्या लोकांची वेगळी पण लाईन तुम्ही करू शकता. अशा पद्धतीने तुम्ही काही महत्त्वाचे फाइंडिंग, सजेशन वगैरे दिले, तर त्यांना त्याचा जास्त फायदा होणार आहे. ओके. सो पुढे आहे क्वेशनायरची लिस्ट तुम्हाला या ठिकाणी बनवायची आहे किंवा रेफरन्सेस किंवा बिब्लिओग्राफीची लिस्ट बनवायची आहे. तर यामध्ये तुम्ही तुमचा प्रोजेक्ट रिपोर्ट कंप्लीट करण्यासाठी कोणकोणत्या वर्तमानपत्राचा, मॅगझिनचा, आर्टिकलचा वापर केला, काही बुक्सचा वापर केला, तर त्याची पण माहिती तुम्हाला या ठिकाणी द्यायची असते. नंतर पुढे आहे क्वेशनायर. क्वेशनायर म्हणजे काय? इट इज द लिस्ट ऑफ क्वेशन. मग यामध्ये तुम्ही स्टुडंटचं पूर्ण नाव, त्याचा रोल नंबर, त्याचा पत्ता, तो अल्पवयीन आहे का नाही, अशी सगळी माहिती तुम्हाला त्याची घ्यावी लागणार आहे. शिवाय तुम्हाला हा जो काही डेटा असणार आहे, तो Google फॉर्मच्या माध्यमातून जर का तुम्ही तयार केला, तर निश्चितच तुमच्या ज्ञानामध्ये भर पडली जाणार आहेतच. आणि क्वेशनायरची लिस्ट तुम्हाला तुमच्या प्रोजेक्ट रिपोर्टच्या सरतेशेवटी पेस्ट पण करायची आहे. ओके. नंतर एक महत्त्वाचं आहे, तर स्टुडंट सुपरवायझर इंटरॅक्शन डायरी म्हणलेलं आहे ते किंवा इंटरॅक्शन डायरी सर्टिफिकेट फॉर्मॅट देण्यात आलेला आहे. हा फॉर्मॅट पण तुम्ही तुमच्या लेटर पॅडवर काय करा, कुठे ना कुठेतरी मेन्शन करा आणि त्याची एखादी प्रिंट आउट करून तुम्ही यांच्याकडे सबमिट करू शकता. ओके. प्रोजेक्ट रिपोर्ट बरोबर तुम्हाला ते सबमिट करणं अनिवार्य असणार आहे. या ठिकाणी एक 2 नंबरची नोट्स महत्त्वाची सांगितलेली आहे, की स्टुडंटला फील्ड प्रोजेक्ट रिपोर्टला अपीअर होण्यापूर्वी तुम्हाला हे जे काही इंटरॅक्शन डायरी किंवा इंटरॅक्शन डायरी सर्टिफिकेट फॉर्म दाखवलेला आहे, त्या बाबतीत तुम्हाला काम करावं लागणार आहे. ओके. या ठिकाणी बघा स्टुडंटला काय करायचं आहे, ही शीट जवळच बाळगायची आहे. ती प्रोजेक्ट रिपोर्ट तयार करताना जसं हॉल तिकीट बरोबर आपण घेतो, सो त्याच पद्धतीने तुम्हाला हे डॉक्युमेंटेशन पण घेणं अनिवार्य असणार आहे. या ठिकाणी बघा, या शीटमध्ये नेमकी काय मेन्शन करायचं, तर डाव्या बाजूला तुमचं काय दाखवलेलं आहे, डेट दाखवलेली आहे. थोडंसं मधल्या सेंटर लाईनला तुम्हाला अ, प जे काही पॉइंट डिस्कशन केलेलं आहे तुम्ही त्या फॉर्म बरोबर, त्याचा आढावा तुम्हाला या ठिकाणी द्यायचा आहे आणि सरतेशेवटी तुमचं सुपरवायझरचं सिग्नेचर पण करणं अपेक्षित असणार आहे. जसं की तुम्ही जर का सांगितलं, की मी फील्ड प्रोजेक्ट रिपोर्ट 2 महिन्यात पूर्ण करत आहे. तर त्या 2 महिन्यांचं काय-काय कामं करणार आहे तुम्ही, तर त्या 2 महिन्यांचा उल्लेख किंवा त्यांच्या कामाचा उल्लेख तुम्हाला या ठिकाणी करायचा असतो. तर या पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो काही महत्त्वाचे बेसिक फॉर्मॅटच्या बाबतीत आपण माहिती घेतलेली आहे. आता प्रोजेक्ट रिपोर्ट लिहिताना तुम्ही कोणकोणत्या गोष्टींचं भान ठेवलं पाहिजे? सगळ्यात प्रथम की तुम्ही त्यामध्ये अ, वापरली जाणारी जी काही भाषा आहे ती तुमची सौम्य, क्लिअर, फॉर्मल लँग्वेज असली पाहिजे आणि सिंपल पण असली गेली पाहिजे. नंतर तुम्ही काही टेबल, चार्ट किंवा ग्राफ्स यांच्या माध्यमातून तुम्ही स्पष्टपणे काय करू शकता, एनालिसिस करू शकता. एनालिसिस करताना तुम्हाला फक्त टेबलच वापरायचा किंवा फक्त चार्टच वापरायचा किंवा फक्त डायग्राम वापरायचा असं काही नाही. तुम्ही सर्वांचा एकत्रित विचार करून Google फॉर्ममध्ये जसा रिस्पॉन्स येईल, त्या पद्धतीने तुम्ही काय करू शकता, तुमच्या प्रोजेक्ट रिपोर्टचं एनालिसिस हे ग्राफिकली करण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न केला गेला पाहिजे. पुढे तुम्हाला प्रोजेक्ट रिपोर्टमध्ये काही कॉपीराईट असता कामा नये. त्यानंतर तुम्ही तुमच्या प्रोजेक्ट रिपोर्टचा कॉपी म्हणून विचार करता कामा नये. ओके. ते तुमचं ओन ऑब्झर्वेशन, ओन फाइंडिंग्स तुमचं असणार. जसं की एखाद्या सार्वजनिक क्षेत्रातील बँकेत गेला, तर सार्वजनिक क्षेत्रातील बँकांना आज तुम्हाला 4
सॅटर्डे किंवा सेकंड सॅटर्डे ही जशी सुट्टी असते, त्यावेळेस हे आपण ऑब्झर्वेशन करून त्याची माहिती देतो, की काही बँकांना कदाचित 2 दिवस असेल किंवा 4च्या 4 आठवडे सुद्धा त्यांना सुट्टी असण्याची शक्यता आहे. पण आपल्याला इथे डेटा मेन्शन करताना कॉपी पेस्ट डेटा नकोय. आपण प्रत्यक्ष पद्धतीने Google फॉर्म तयार करा आणि त्याची माहिती देऊन तुम्ही स्वतःचं ओन ऑब्झर्वेशन करून तुम्ही तुमचा निर्णय घेऊ शकता. नंतर फील्ड प्रोजेक्ट रिपोर्टमध्ये वेल फॉर्मॅटिंग असलं पाहिजे. तो नीट टाइप असला पाहिजे. त्यामध्ये फॉन्ट साईज व्यवस्थित असली पाहिजे. जसं की 14चा फॉन्ट वापरला पाहिजे. A4 साईज असली पाहिजे. टाइम्स न्यू रोमन किंवा कॅलिब्रीचा फॉर्मॅट असला पाहिजे. साईज 12 जरी असेल तरी चालेल आणि आपली घरापासून दुसरीकडचं जे काही जसं अंतर असतं, जसं आपण म्हणतो आपण त्याला, तिथे कशी ज्यावेळेस आपण माहितीचा उल्लेख करतो, तसं तुम्हाला इथे प्रोजेक्ट रिपोर्ट तयार करताना तुमच्या प्रोजेक्ट रिपोर्टचं तुम्हाला फॉन्ट साईज म्हणा, स्पेसिंग म्हणा, हे तुमचं असलं पाहिजे आणि स्पेशली तुमचा फॉन्ट कोणता आहे तो अत्यंत महत्त्वाचा आहे. म्हणजे टाइप करताना तुम्ही शक्यतो तरी टाइम्स न्यू रोमनमध्ये किंवा कॅलिब्रीच्या फॉर्मॅटमध्ये तुम्ही करा. इव्हन टाइम्स न्यू रोमनचा 14चा फॉर्मॅट असेल तर कॅलिब्रीचा 12चा पण तुम्ही ठेवू शकता. आता फील्ड प्रोजेक्ट रिपोर्टमध्ये अजून कोणकोणत्या फॉर्मॅटिंग आहे, तर सगळ्यात प्रथम तुम्ही फॉन्ट किंवा ज्याला आपण स्पेसिंग म्हणूया ती किती सोडायची असते, तर इथे तो फॉन्ट तुमचा रीडेबल असला पाहिजे. शक्यतो तरी तो फॉर्म तुमचा टाइम्स न्यू रोमन या लँग्वेजमध्येच तो असला गेला पाहिजे. यासाठी तुम्हाला स्टँडर्ड जे काही साईज आहे, तर ती जसं की या ठिकाणी मी दाखवतोय की फील्ड प्रोजेक्ट रिपोर्टवरती टायटल दिलेलं आहे. त्या टायटलला तुम्ही 14 किंवा 16चा फॉन्ट टाका. हेडिंग जे काही दिलेलं आहे जसं फॉन्ट अँड स्पेसिंग याला तुम्ही 14चा द्या. म्हणजे वरती जर का 16चा पॉइंट दिला, तर या पॉइंटला तुम्ही 14चा फॉन्ट देऊ शकता आणि आतलं जे काही मजकूर आहे त्याला 12 मार्क. या पद्धतीने तुम्ही फर्गेशन करू शकता. सो म्हणजे त्याची साईज तुमची 12ची असली पाहिजे. म्हणजे इथे हेडिंगला वेगळं, सब हेडिंगला वेगळं, कंटेंटला वेगळं अशा पद्धतीने तुमचं बायफर्गेशन असलं गेलं पाहिजे. ते नीट अँड क्लीन पण दिसेल. नाहीतर इथं काय करायचं, की हेडिंग तुमचं 14चं किंवा 12चं आणि आतमधले कंटेंट तुमचे पार 16, 18, 20 अशा साईजमध्ये असायला नको. ओके. इथं हेडिंग्स आणि सब हेडिंगचं तुम्ही टायटल व्यवस्थित टाका. स्पेलिंग मिस्टेक वगैरे काही करू नका. फॉन्ट साईज नेहमी टाइम्स न्यू रोमन ठेवण्याचा प्रयत्न करा. ॲक्चुअल त्याचं स्टँडर्डायझेशन 13च्या आसपास असणार आहे. पण इथे आपण जी काही त्याची साईज असते ती आपण 14 साईज कन्सिडर करत असतो. पुढे आहे पेज नंबर. बघा इथे प्रत्येक पेजेसला नंबर देणं अपेक्षित आहे. पण इंडेक्सच्या पुढे तुम्ही 1, 2, 3, 4 असे नंबर देऊ शकता. बाकी सुरुवातीच्या पेजेसला तुम्ही रोमनमध्ये नंबर देऊ शकता. ओके. नंतर ग्राफिक्स आणि व्हिज्युअल तुमच्या प्रोजेक्ट रिपोर्टमध्ये असलंच पाहिजे. ओके. त्या संदर्भाने तुम्ही चांगल्या पद्धतीने कामकाज करू शकता. म्हणजे त्याच्यामध्ये जर का ग्राफ्स नसेल, डिझाइन नसेल, तर तो प्रोजेक्ट रिपोर्ट कोणीही बघणार नाही. प्रोजेक्ट रिपोर्टला मार्जिन सोडवत असताना जरी मी या ठिकाणी सांगितलंय, की लेफ्टला एवढी सोडा, राईटला एवढी सोडा, टॉपला एवढी, बॉटमला एवढी, तरीसुद्धा एक स्टँडर्ड साईज तुम्हाला सांगतो, की शक्यतो तरी एक साईज किंवा 1 आणि 1.5 वगैरे असं असते मार्जिनचं साईज. तर तुम्ही एक जी काही साईज आहे, त्या साईजचा वापर तुम्ही टॉप आणि बॉटमसाठी तुम्ही करू शकता आणि बाकीच्या ड्रेससाठी किंवा बाकीच्या माहितीसाठी तुम्ही काय करू शकता, राइट आणि लेफ्टला तुम्ही 1.5चं मार्जिन सोडू शकता. तुम्ही जर का 1चं मार्जिन लेफ्ट साईडला जर का टाकलं, तर ते कदाचित स्पायरल बाइंडिंगमध्ये ते मिसिंग होण्याची शक्यता आहे किंवा खराब होण्याची शक्यता जास्त असते. म्हणून शक्यतो तरी मार्जिनकडे आपलं जास्त लक्ष असलं गेलं पाहिजे. पुढं पेपर साईज तुम्हाला A4 वापरायचे आहे. कोणी काही विद्यार्थी लीगल पेजेस वापरतात, तर तसं वापरता कामा नये. पुढे आहे पेपरची जी काही साईज आहे किंवा पेपर कोणत्या क्वालिटीचा वापरायचा, ते 80 GSM वापरायचा आहे. तुम्ही शक्यतो तरी तुमच्या आजूबाजूच्या परिसरात जिथं-जिथं तुम्हाला स्टेशनरीचे शॉप असतील, त्यांच्याकडे गेलात तरी सुद्धा ते तुम्हाला काय करू शकतील, व्यवस्थित पद्धतीने तुम्हाला पेपर्स या ठिकाणी देणार आहे. तो थोडक्यात जरा जाडमधून तो पेपर असतो आणि त्यांनी छान पद्धतीने तुमचं टायपिंग किंवा कलर कॉम्बिनेशन छान पद्धतीने तुम्हाला दिसून येणार आहे. तर या पद्धतीच्या काही एक बेसिक गाईडलाईन्स तुम्हाला सांगितलेल्या आहे. इथे माझा नंबर पण देण्यात आलेला आहे. तुम्ही त्या नंबरच्या माध्यमातून किंवा टेलिग्राम चॅनलला मला मेसेज करू शकता किंवा तुमच्या शंका मला या नंबरला विचारू शकता.
आता या ठिकाणी आपण प्रोजेक्ट रिपोर्टचं एक सॅम्पल बघणार आहे. जसं टायटल पेजेसपासून शेवटी प्रोजेक्ट रिपोर्ट कसा कंप्लीट करायचा आहे, तो इथे तुम्हाला ग्राफिकली प्रेझेंटेशनच्या माध्यमातून तुम्हाला दिसणार आहे. इथे सगळ्यात प्रथम तुमचं टायटल पेज असलं पाहिजे. ते कलर कॉम्बिनेशन नीट तुम्ही व्यवस्थित करा तुमच्या सुटेबलनुसार. जसं इथे 1 नंबरला तुमचं फील्ड प्रोजेक्ट रिपोर्ट हे नाव आलं पाहिजे. दुसरं आहे तुमच्या प्रोजेक्ट रिपोर्टचं टायटल आलं पाहिजे. हे सगळे जे काही फॉन्ट या ठिकाणी वापरलेले आहे, हे सगळेच्या सगळे कॅपिटल फॉर्मॅटमध्ये वापरलेले आहे. अप्पर केसमध्ये सर्व लेटर दाखवलेले आहे. जसं की या ठिकाणी मी बँकिंग, फायनान्स अँड इन्शुरन्स या स्पेशलायझेशन सब्जेक्टचा मी फील्ड प्रोजेक्टचं सॅम्पल दाखवलेलं आहे. त्याच्यामुळं इथं त्या प्रोजेक्ट रिपोर्टला जे काही नाव दिलेलं आहे, स्टडी ऑफ बँकिंग सर्व्हिसेस ॲट XYZ बँक. ओके. त्यानंतर पुढचा डायलॉग जसाच्या तसा लिहायचा आहे. फील्ड प्रोजेक्ट रिपोर्ट सबमिटेड टू SPPU. इथे तुम्ही त्याचा शिक्का दिला तरी काही हरकत राहणार नाही. पार्शियल फुलफिलमेंट ऑफ डिग्री किंवा रिक्वायरमेंट ऑफ द डिग्री ऑफ बॅचलर ऑफ कॉमर्स. त्याच्यानंतर इथं कोर्स नेम आहे किंवा त्याच्यातलं जो स्पेशलायझेशन सब्जेक्ट आहे, जसं बँकिंग, फायनान्स, इन्शुरन्स. काही जणांचा ॲडव्हान्स कॉस्ट अकाउंटिंग असू शकतो, काहींचा कॉस्ट अँड मॅनेजमेंट अकाउंटिंग असू शकतो, ॲडव्हान्स अकाउंटिंग, टॅक्सेशन असू शकतो, बिझनेस किंवा ज्याला आपण बिझनेस ॲडमिनिस्ट्रेशन म्हणूया, मार्केटिंग असूया, त्या विषयांचा उल्लेख केला गेला पाहिजे. सबमिटेड बाय, इथं मी माझंच नाव टाकलेलं आहे की नेम ऑफ द स्टुडंट अक्षय प्रकाश बळे, म्हणजे इथं नेम ॲज पर तुमच्या हॉल तिकीट टाकायचं आहे. तुमचा क्लास, डिव्हिजन टाका, युनिव्हर्सिटीचा रोल नंबर किंवा सीट नंबर टाका. कुणाच्या अंडरमध्ये तुम्ही गायडन्स केलं किंवा घेतलं, तुम्ही त्या HODचं किंवा सब्जेक्ट टीचरच्या नावांचा उल्लेख या ठिकाणी तुम्ही केला गेला पाहिजे. त्यानंतर या ठिकाणी उल्लेख करताना त्यांचा डेजिग्नेशनचा पण प्रॉपर उल्लेख करा. म्हणजे कोणी डॉक्टरेट असतं तर त्यांना तुम्ही असिस्टंट प्रोफेसर लावता किंवा एखादा असिस्टंट प्रोफेसर असेल तर त्याला तुम्ही डॉक्टरेट पण लावता, पण तसं करता कामा नये. त्याच्यानंतर इथे तुमचा कॉलेजचा लोगो तुम्हाला काय करायचा आहे, द्यायचा आहे. त्यानंतर तुमच्या संस्थेचं, डिपार्टमेंटचं नाव, कॉलेजचं नाव द्यायचं आहे आणि शेवटी तुम्हाला इयर पण मेन्शन करायचं आहे. पुढे तुम्हाला फील्ड प्रोजेक्ट कंप्लीशन सर्टिफिकेट हे तुम्हाला तुमचं कॉलेज देणार आहे. त्याच्यामुळं हे या ठिकाणी फक्त ॲज अ सॅम्पल म्हणून तुम्हाला दिलेलं आहे. तुम्हाला ही जी काही PDF आहे मी ती ऑलरेडी देणारच आहे. पण तुम्ही जर का रिक्वायरमेंट केली तर तुम्हाला ती प्रोजेक्टची ही जी काही PDF आहे ती लवकर तुम्हाला भेटेल. यामधला मजकूर कॉपी पेस्ट करा, कॉलेजच्या लेटर पॅडवर घ्या आणि तिथं तुम्हाला जॉईन करायचं आहे. वायवा एक्झामच्या वेळेस इथं एक्झामिनर तुमचं काय करेल, डेट टाकेल, युनिव्हर्सिटी सीट नंबर टाकेल. त्यांच्या इथं दोन्ही ठिकाणी सिग्नेचर होतील किंवा एक इंटरनलची होईल, एक एक्सटर्नलची होईल आणि इथं डेट, प्लेस, तुमची सही किंवा HOD किंवा सपोर्टिंग स्टाफची सही पण तुम्ही या ठिकाणी घ्या. ऐन टायमाला धावपळ करू नका. ओके. नंतर डिक्लेरेशन तुम्हाला द्यायचं आहे की आय एम हिअर बाय डिक्लेअर दॅट दिस फील्ड प्रोजेक्ट रिपोर्ट हॅज बीन वर्क डन बाय मी अँड फॉर द वर्क इज अ कंक्लुजन ॲज वेल एज सजेशन, रेकमेंडेशन हे सगळे मी माझ्या परीनं देण्यात आलेले आहे. असं तो डिक्लेरेशन स्टुडंट करणार आहे. इथं डेट, प्लेस, त्याच्यानंतर इथं कॅन्डिडेटची सिग्नेचर आहे किंवा त्यांचं नेम आहे. तर कॅन्डिडेटनी पूर्ण नेम टाकायचा आहे आणि सिग्नेचर पण या ठिकाणी करायची आहे. इथं माहिती लिहित असताना विद्यार्थी काय करतात, की फक्त रेडीमेड प्रोजेक्ट करून आणतात, माहिती वाचत नाही, काही नाही. हे लगेच एक्सटर्नल एक्झामिनरच्या लक्षात येणार आहे. एक्नॉलेजमेंटमध्ये तुम्ही सगळ्यात प्रथम तुमचे सब्जेक्ट टीचर, तुमचे क्लास टीचर, तुमच्या डिपार्टमेंटला शिकवणारे टीचर यांना तुम्ही शाब्दिक स्वरूपात थँकफुल म्हटलं पाहिजे. महाविद्यालयाचे प्राचार्य असतील, कॉलेजचं नेम असेल, त्यानंतर या ठिकाणी ऑर्गनायझेशन सपोर्टिव्ह स्टाफ यांनी पण तुम्हाला मदत केला, त्यांच्या पण नावांचा उल्लेख तुम्ही या ठिकाणी करणं अपेक्षित आहे. तुमचे मित्र, फॅमिली मेंबर यांनी जर का तुम्हाला कोऑपरेशन केलं, त्याची पण माहिती तुम्ही या ठिकाणी देऊ शकता. नंतर सर्टिफिकेट फॉर द फील्ड प्रोजेक्ट सुपरवायझर हे सर्टिफिकेट पण शक्यतो कॉलेजच्या लेटर पॅडवर दिलं गेलं पाहिजे. यामध्ये सर्टिफिकेट जे काही दिलेलं आहे, जसाच्या तसा मायना लिहायचा, की अ, या विद्यार्थ्यांनी जसं की इथं त्याचा टॉपिकचा पहिल्या ओळीत नेम आहे, पहिल्या दुसऱ्या ओळीत, तिसऱ्या वेळेस स्टुडंटचं नेम आहे आणि शेवटी प्लेस डेट टाकून इथं तुमचे सुपरवायझर सिग्नेचर करू शकतात. त्याच्यानंतर इथे ऑर्गनायझेशनचं सर्टिफिकेट आहे, हे पण कॉपी पेस्ट करा आणि त्यांच्याकडे लेटर पॅड असेल तर त्या लेटर पॅडवर मेन्शन करा. अदरवाईज तुम्ही अ, अ, दुसरा पण त्याला पर्याय अ, निवडू शकता. ओके. या ठिकाणी ऑर्गनायझेशनचं सर्टिफिकेट निवडल्यानंतर किंवा ते भेटल्यानंतर तुम्हाला तुमचं पुढचं काम प्रोजेक्ट रिपोर्टच्या बाबतीत करता येणार आहे. या ठिकाणी तुमची इंडेक्स असणार आहे. या इंडेक्समध्ये जसं की मी एक या रिलेटेड प्रोजेक्ट करायचा म्हणून शॉर्ट बट स्वीट त्याचं इंट्रोडक्शन, ऑब्जेक्टिव्ह ऑफ स्टडी, रिसर्च मेथोडॉलॉजी,
ऑर्गनायझेशनल प्रोफाईल किंवा एरिया ऑफ स्टडी तो तुम्हाला मेन्शन करायचा आहे. डेटा अनालिसिस अँड फाइंडिंग कशा पद्धतीने आहे, ऑब्झर्वेशन, कन्क्लुजन, सजेशन, बिब्लिओग्राफी, नंतर क्वेश्चनायरची लिस्ट, अशा सर्व जवळजवळ 10 ते 12 मुद्द्यांच्या आधारे आपण हा प्रोजेक्ट रिपोर्ट करणार आहोत. इथं तुम्हाला इंट्रोडक्शनमध्ये जसं की आपण बँकेवर जर का प्रोजेक्ट रिपोर्ट केलाय, तर बँकेची सध्याची परिस्थिती काय आहे, बँकेचा आपल्या अर्थव्यवस्थेमध्ये रोल काय असणार आहे, फायनान्शियल सर्व्हिसेस प्रोव्हाइड करताना त्याचे इम्पॉर्टन्स काय असतात, असा स्टडी तुम्ही या ठिकाणी करू शकता. पुढे आहे की तुमच्या फील्ड प्रोजेक्ट रिपोर्टमुळे तुमच्या ज्ञानामध्ये काही भर पडली का, त्याची पण माहिती तुम्ही तुमच्या इंट्रोडक्शन पेजमध्ये दिली गेली पाहिजे. या ठिकाणी 1 किंवा 2 पेजेस तुम्ही इंट्रोडक्शनला वापरू शकता. पुढे ऑब्जेक्टिव्ह ऑफ स्टडी आहे, ते एका पेजमध्ये तुमचं वाक्य होणार आहे की XYZ बँकेचा आपल्याला काय करायचं आहे, वर्किंग कॅपिटलचा अभ्यास करायचा आहे. पुढे आहे ते ती बँक वेगवेगळ्या जे काही सर्व्हिसेस प्रोव्हाइड करतात त्या सर्व्हिसेसची माहिती पण देणं अपेक्षित आहे किंवा ती जाणून घेतली पाहिजे. नंतर इथं टू अनालाइज द कस्टमर सॅटिस्फॅक्शन, म्हणजे इथे तुम्ही एखादे कंझ्युमर आहे एखाद्या विषयांचे, तर त्या विषयां रिलेटेडचे ते तज्ञ असणार आहे, तर त्यांना आपण सजेशन करतो. तिथं जिथं जिथं तुम्हाला लॅकुना वाटतो, तो लॅकुना समजून घेऊन तुम्ही काय करता, त्यावरती मात करण्याचा प्रयत्न करतात. आणि तुम्हाला प्रॅक्टिकल नॉलेज भेटणं हा तुमचा ऑब्जेक्टिव्ह असणार आहे. मेथोडॉलॉजीमध्ये प्रायमरी आणि सेकंडरी डेटा कोणता वापरला, कोणत्या ठिकाणी कोणता वापरला, त्याची माहिती द्यायची आहे. नंतर प्रोफाईल ऑफ ऑर्गनायझेशन द्यायची आहे, म्हणजे इथे तुमचं त्या ऑर्गनायझेशनचं नेम, त्याची स्थापना कधी झाली, ब्रँचेस कधी आहे, कुठं-कुठं आहे, एम्प्लॉईज किती आहे, फंक्शन्स कशा पद्धतीने चालतं, ते प्रायमरी आणि सेकंडरी डेटाचा चांगल्या पद्धतीने वापर करता आहेत का नाही, याचा पण उल्लेख जसं तुमच्या रिसर्च मेथोडॉलॉजीमध्ये केला जातो, तसंच इथं प्रोफाईलमध्ये पण आपल्याला तो मेंटेन करणं खूप गरजेचं असणार आहे. ओके. सो या ठिकाणी त्याचं बिझनेस मॉडेल म्हणजे किंवा बिझनेस सर्व्हिसेस जर का ती ऑर्गनायझेशन ऑफर करत असेल, जसं डिपॉझिट, नंतर लोन्स आहे, डिजिटल पेमेंट्स आहे, याच्यावरती पण चांगल्या पद्धतीचा रोख राहणार आहे. ओके. पुढं 5 नंबरचा चॅप्टर तुमचा डेटा इंटरप्रिटेशन अँड अनालिसिसचा असतो. या ठिकाणी तरी मी फक्त एक शॉर्टमध्ये सांगितलंय की तुमच्याकडे सेव्हिंग अकाउंट होल्डर, करंट अकाउंट होल्डर, फिक्स्ड डिपॉझिट होल्डर यांचा जर का स्टडी असेल, तरी तो स्टडी इथं ग्राफिकली प्रेझेंटेशनच्या माध्यमातून तुम्ही करू शकता. तुम्हाला काही फाइंडिंग्स किंवा ऑब्झर्वेशन निर्माण होणार आहे, की जसं की तिथला स्टाफ कोऑपरेटिव्ह आणि ट्रेंड आहे. लाँग जी काही लांबलचक रांग असते, त्याच्यामुळं खूप साऱ्या लोकांना अर्धा दिवस त्यांचा त्यामध्ये जातो. हे तुमचं ऑब्झर्वेशन असू शकतं. डिजिटल सर्व्हिसेसची तुम्हाला प्रमोशन करण्याची किंवा नीड करण्याची आवश्यकता आहे. ती तर आता चालू याच्यातून ती होणार आहेतच. काही कन्क्लुजन्स असतात, की हे जसंच्या तसं लिहायचं की धिस प्रोजेक्ट रिपोर्ट हेल्प्स टू अंडरस्टँडिंग द प्रॅक्टिकल अँड वर्किंग ऑफ बँकिंग सर्व्हिसेस. इट अल्सो हेल्प्स टू द ऑब्झर्वेशन किंवा त्यांनी इम्प्रूव्हमेंट त्यांची याच्यामध्ये झालेली आहे. जसं वेगवेगळ्या ठिकाणचे त्यांचं वर्किंग कॅपिटलचं तुम्ही बँकिंगचं पाहिलं, तर तुम्हाला खूप सारी माहिती या ठिकाणातून त्यांना ऑब्झर्वेशन, रिसर्च मेथोडॉलॉजीच्या माध्यमातून निश्चित तुम्हाला भेटली गेलेली असेल. शेवटी सजेशन देऊ शकता, की सर्व लोकांमध्ये डिजिटल बँकिंगचा अवेअरनेस असलं पाहिजे, इको फ्रेंडली एन्व्हायर्नमेंट असलं पाहिजे. तुम्ही ॲप पण त्याच पद्धतीने वापरले गेले पाहिजे. जर का गर्दी जास्त वाटणारी असेल, तुम्ही विड्रॉवलसाठी वेगळी लाईन लावा, डिपॉझिट ठेवणाऱ्या लोकांसाठी वेगळी लाईन वापरा. अशा पद्धतीचे सजेशन तुम्ही देऊ शकता. बिbliओग्राफीमध्ये तुम्ही त्या बँकेची माहिती कोणकोणत्या वेबसाईटवरून घेतली, त्याची माहिती तुम्हाला या ठिकाणी मेन्शन करायची आहे. ओके. जसं www.rbi.org.in, म्हणजे या ठिकाणी तुम्ही RBI कडून माहिती घेतलेली आहे. XYZ बँकची वेबसाईट, म्हणजे त्या बँकेचं काही जाहिरात करण्याचं माध्यम असेल, तर त्याची माहिती तुम्ही या ठिकाणी मेन्शन करू शकता. नंतर कॉमर्स अँड बँकिंग टेक्स्ट बुक, या ठिकाणी खूप सारे पुस्तकं महत्त्वाचे आहेत. तुम्ही एखाद्या लायब्ररीमध्ये जा आणि तिथून खूप सारे पुस्तकं किंवा त्या विषयासंदर्भातली माहिती तुम्हाला भेटली, तर त्याचा उल्लेख तुम्ही इथं करायला विसरू नका. शेवटी क्वेश्चनायर आहे, फोटोग्राफ्स आहे आणि चार्ट आणि ग्राफ्स आहे. इथं फोटोग्राफ्स कशासाठी द्यायचा आहे, तर तुम्ही प्रत्यक्ष व्हिजिट केली आहेत का नाही, त्याची शहानिशा झाली गेली पाहिजे, म्हणून तुम्हाला इथे क्वेश्चनायर बरोबरच सोबतची लिस्ट पण पाठवण्यात आलेली आहे. तर या पद्धतीने तुम्ही फील्ड प्रोजेक्ट रिपोर्ट करू शकता. आता मी तुम्हाला इथे टॉपिक्स कोणकोणते असणार आहे ते सांगतो आणि या ठिकाणी मी थांबतो. या ठिकाणी तुम्हाला जवळ-जवळ जसं ॲडव्हान्स अकाउंटंट टॅक्सेशनमध्ये 300 पेक्षा जास्त या ठिकाणी सब्जेक्ट देण्यात आलेले आहे. ओके. जवळ-जवळ तुम्हाला दाखवण्यात येईल 331 अभ्यासक्रमाचे या ठिकाणी काय झालेले आहे, वन बाय वन तुम्हाला 331
टॉपिकपैकी कोणताही एका टॉपिक्सला तुम्ही स्टडी घेऊ शकता. जसं कंपॅरेटिव्ह ऑफ 2 फर्म्स हा पण स्टडी तुम्हाला करता येईल. वर्किंग कॅपिटलवर करता येईल. अजून जसं मी पहिल्या स्लाइड्सलाच तुम्हाला सांगितलं, की कोणकोणत्या चॅप्टरवरती तुम्ही घेऊ शकता. कॉस्ट अँड मॅनेजमेंट अकाउंटिंग या सब्जेक्टला जरा थोडेसे कमी टॉपिक्स आहेत, जसं की 65 टॉपिक्स. ओके. त्यातून एक विषय तुम्हाला निवडायचा आहे. इथं परत तुम्हाला पुढचा जो काही रिपोर्ट आहे, तो तुमचा बिझनेस ॲडमिनिस्ट्रेशन रिलेटेड आहे. तर यामध्ये पण जवळ-जवळ 50 पेक्षा जास्त विद्यार्थी म्हणजे 55च्या आसपास विद्यार्थी आहेत. त्यांचे अ, आसपास 55च्या आसपास विद्यार्थ्यांना त्यांचे प्रोजेक्ट रिपोर्टचे टॉपिक्स पण या ठिकाणी भेटणार आहे. याच्या व्यतिरिक्त तुम्ही महिला बचत गट असतील, यांच्याशी सुद्धा संपर्क साधू शकता. काही होलसेलर, काही शॉपकीपर्स आहेत, त्यांना पण तुम्ही मदतीला घेऊ शकता. नंतर इथे तुमचं फंक्शन्स जे काही दाखवलेले आहे, तर हे सर्व फंक्शन्स हे तुमच्या फील्ड प्रोजेक्ट रिलेटेडच असणार आहे. तुमचं जसं स्पेशलायझेशनचा सब्जेक्ट बदलेल, तसं या ठिकाणचे सब्जेक्ट जे काही आहे ते बदलणार आहे. जसं की इथे राहणारे एक जे काही सर मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलेलं आहे, की त्या सरांनी मार्केटिंग रिलेटेड वेगवेगळे टॉपिक्सचा अभ्यास विद्यार्थ्यांना दिलेला आहे. जसं की या ठिकाणी जवळ-जवळ 34 सब्जेक्ट्स आहे. ते मार्केटिंग रिलेटेड आहेत. त्याचा विचार या ठिकाणी विद्यार्थ्यांनी करायचा आहे. मी तुम्हाला ही लिस्ट सेपरेट एक देणार आहे. तुम्हाला लवकर वाटली तर तुम्ही मला रिकॉल करा. मी तुम्हाला ती लिस्ट पाठवून देईल. नंतर पुढचा जो काही टॉपिक्स आहे, तो फील्ड प्रोजेक्ट रिपोर्टेड तो म्हणजे बिझनेस प्रॅक्टिसेस अँड कोऑपरेशन. तर यामध्ये जवळ-जवळ 100 पेक्षा जास्त टॉपिक्स आहे. म्हणजे 119 टॉपिकचा या ठिकाणी समावेश करून देण्यात आलेला आहे. पुढे आहे बँकिंग, फायनान्स, इन्शुरन्स यामध्ये सुद्धा थोडेसे कमी बट इतर विषयांच्या तुलनेच्या मानाने जवळ-जवळ जास्तच आहे. 150 पेक्षा जास्त विषय बँकिंग, फायनान्स आणि इन्शुरन्स रिलेटेड दिलेला आहे. तुम्ही म्युच्युअल फंड कंपन्या, स्टुडंटचा विचार किंवा अवेअरनेस अबाउट आवर कॉलेज स्टुडंट फॉर इन्व्हेस्टमेंट इन म्युच्युअल फंड असे पण विषय तुम्ही अभ्यासासाठी घेऊ शकता. फक्त अशी फर्म निवडा, की जे तुमच्या प्रोजेक्ट रिपोर्टला सिग्नेचरला आणि स्टॅम्प द्यायला कुठेही तुम्हाला अडवणार नाही. पुढे तुमच्या बिझनेस लॉ रिलेटेड किती सब्जेक्ट दाखवण्यात आलेले जवळ-जवळ 100च्या आसपास म्हणजे 89 तुम्हाला जवळ-जवळ सब्जेक्ट देण्यात आलेले आहे. अजून सरतेशेवटी तुमचं बिझनेस मॅथ, स्टॅट या रिलेटेड इतर विषयांच्या तुलनेपेक्षा कमी वेटेजेस आहे. म्हणजेच इथे फक्त 32 अभ्यासक्रमाचेच पेपर या ठिकाणी असणार आहे. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो टप्प्याटप्प्याने आपल्याला बाकीचं जसं काम करत करत येतो, तसं-तसं तुम्हाला हे फील्ड प्रोजेक्ट रिपोर्टला जेवढे काही टॉपिक्स दिलेले आहे, त्या टॉपिकचा विचार करा किंवा काही नव्याने टॉपिक शोधून काढा, जे तुमच्या कंटेंट तुमच्या प्रोजेक्ट रिपोर्टमध्ये असणार आहे किंवा तुमच्या सिलेबसमध्ये असणार आहे, ते टॉपिक्स तुम्ही घेऊ शकता. टॉपिक्स कोणते असावे यासाठी कोणतेही बंधन नाही. तुम्ही त्या संदर्भात तुमच्या सब्जेक्ट टीचर्स बरोबर संपर्क करून तुम्ही तो विषय मार्गी लावू शकता. ओके. इथे तुम्हाला फील्ड प्रोजेक्ट रिपोर्ट काळजीपूर्वक पद्धतीने करायचा आहे आणि तो तुमच्या ऑर्गनायझेशनला विदिन टायमिंगमध्ये पण सबमिट करायचा आहे. तुम्ही नुसता ऑलरेडी प्रोजेक्ट रिपोर्ट केला आणि व्हायवालाच गेला नाही, तर तुम्हाला पुन्हा येणाऱ्या पुढच्या सेमिस्टरमध्ये त्या विषयाचं फील्ड प्रोजेक्ट करावं लागणार आहे. तर या पद्धतीने काही महत्त्वाच्या गाईडलाईन्स तुम्हाला फील्ड प्रोजेक्ट रिपोर्ट बाबत देण्यात आलेला आहे. प्रोजेक्ट रिपोर्टमधले प्रत्येक कंटेंट कशा पद्धतीने तयार करायचा आणि त्या बाजूने अभ्यास करायचा याची सविस्तर माहिती तुम्हाला दिलेली आहे. पुन्हा भेटूया एका नवीन विषयासह, नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. अधिक माहितीसाठी आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि परीक्षेबाबत अशीच अद्ययावत माहितीसाठी आपल्या टेलिग्राम चॅनलमध्ये तुम्ही सहभागी होऊ शकता. तुम्हाला अजून कोणत्या विषयावर जर का माहिती पाहिजे असेल, तर तुम्ही चॅट बॉक्समध्ये तसं मेन्शन करू शकता. पुन्हा एकदा तुम्हाला परीक्षेसाठी खूप खूप शुभेच्छा. टेक केअर. जय हिंद. धन्यवाद.